मित्रांनो नमस्कार। लश्कर तुम्हारा है, सरदार तुम्हारा है, तुम सच को झूठ लिख दो, अखबार तुम्हारा है, अशा 4 ओळी आहेत। आमच्या माध्यमांनी विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि प्रिंट मीडिया यांनी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी नीटचे पेपर लीक झाल्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमच्या माध्यमांनी अखेर या आंदोलनाची दखल घेतली। खरं पाहता अशा प्रकारचा पेपर लीक झाल्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ ही आमच्या माध्यमांनी आणायला हवी होती। आमची माध्यमं ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो त्यांना सामान्य माणसाची, त्याच्या प्रश्नाची, त्याच्या आरोग्याशी, त्याच्या आयुष्याशी कसलाही संबंध राहिलेला नाही। आपल्या मालकांच्या इच्छा, हौस, आकांक्षा याप्रमाणे उड्या मारणारे हे गोदी मीडियातले कथित पत्रकार, यांना पत्रकार म्हणायचं का हाही प्रश्न आहे। पण या सगळ्या लोकांनी जे आहे ते या देशातल्या लोकशाही विरुद्ध एखादं मोठं कट आणि कारस्थान केलेलं आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे। भारतातली लोकशाही नक्की राहील, जिवंत राहील। या लोकशाहीला ऑक्सिजन देण्याचं काम जे आहे ते या तरुण पिढीतल्या युवकांनी जंतर मंतरवर आंदोलन करून केलेलं आहे हे नक्की। तरुण पिढीनं आमची माध्यमं बाजूला ठेवली, माध्यमातल्या बातम्या बाजूला ठेवली आणि ट्विटर, इंस्टाग्राम सारखे समाज माध्यमं वापरून, फेसबुक सारखी समाज माध्यमं वापरून सातत्यानं व्यक्त होऊन जे आहे ते हे आंदोलनाला एक घवघवीत प्रकारचं यश मिळवून दिलं। इंस्टाग्रामवर अनेक रील्स जे आहेत ते प्रसिद्ध होतात, ते रील्स बघण्यासारखे आहेत। या तरुण पिढीचा आक्रोश, या तरुण पिढीचा आत्मविश्वास आणि तरुण पिढीचा संघर्ष जो आहे तो आमच्या देशाची लोकशाही अधिक बळकट करेल हा विश्वास जो आहे तो निर्माण झालेला आहे। मुलांच्या रील्समधनं त्यांची क्रिएटिव्हिटी दिसून येते। एक रील असं होतं, 3 मुलं जे आहेत ते एकमेकांच्या शेजारी बसलेली आहेत। एका मुलाला दुसरा मुलगा म्हणतोय की अरे तू कल्पना कर की तू या देशाचा शिक्षण मंत्री आहेस। तो म्हणतो मी नाही कल्पना करणार। पहिला मुलगा परत सांगतो नाही नाही तू कल्पना कर की तू या देशाचा शिक्षण मंत्री आहेस, काही क्षणाकरता गृहीत धर की तू या देशाचा शिक्षण मंत्री आहेस। शेवटी तो मुलगा म्हणतो ठीक आहे मी गृहीत धरतो की काही क्षणासाठी मी या देशाचा शिक्षण मंत्री आहे। तसेच त्याचे शेजारचे दोन्ही मित्र जे आहेत ते त्याला धरून मारायला लागतात। तो म्हणतो अरे मला मारताय का, तू म्हणले शिक्षण मंत्री आहेस, तू शिक्षणाचं वाटोळं केलंस, नीटचे पेपर तुझ्या कारकिर्दीत फुटले, पहिला ताबडतोब राजीनामा दे। अशा प्रकारचे अनेक रील्स जे आहेत ती समाज माध्यमांवर फिरत आहेत। एका गोदी मीडियाचा एक पत्रकार जो आहे तो एका विद्यार्थ्याला विचारत होता की तुला प्रॉब्लेम काय आहे या व्यवस्थेबद्दल। त्या मुलानं सांगितलं की माझा सगळ्यात मोठा आक्षेप जो आहे तो शिक्षण मंत्र्यांबद्दल आहे। अनेक पेपर फुटत आहेत आणि आमचे शिक्षण मंत्री काही करत नाही आहेत। पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्री कोणती कारवाई करत नाही आहेत, ॲक्शन घेत नाही आहेत, ह्याच्याबद्दल माझा आक्षेप आहे। शिक्षण मंत्र्यांनी कडक कारवाई करायला हवी होती, परत पेपर फुटता कामा नाहीत, ह्याच्याबद्दल काही करायला हवं होतं, ते होत नाही हा माझा आक्षेप आहे। तो गोदी मीडियाचा पत्रकार त्या मुलाला विचारतो ठीक आहे शिक्षण मंत्र्यांबद्दलचे तुझे आक्षेप बाजूला ठेव, तुला शिक्षण मंत्री केलं 1 दिवसासाठी तर तू काय करशील ते सांग। तो मुलगा शांतपणानं म्हणाला मला जर 1 दिवसासाठी शिक्षण मंत्री केलं तर मी ताबडतोब माझ्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देईन। मुलांच्या अनेक रील्स ज्या आहेत त्या समाज माध्यमांवर येत आहेत। मुलांनी निर्भयपणानं जे आहे ते सत्तेविरुद्ध आंदोलन केलेलं आहे। या देशाला फक्त मोदीजीच वाचवू शकतात असं भाषण करणारा एक मुलगा जो आहे तो पुढे उभा राहतो, त्याच्या बाजूनं जे आहेत ती 20-25 मुलं जी आहेत ती उभी आहेत। तो मुलगा जोरजोरात सांगतो की या देशाला वाचवण्याचं काम जे आहे ते फक्त आपल्या देशाचे लाडके मोदीजी करू शकतात। बाकीची मुलं म्हणतात की ते कसं वाचवतील ते सांग। तेव्हा तो मुलगा सांगतो की या देशाला वाचवायचं काम मोदीजी स्वतःचा राजीनामा देऊन करू शकतात, ते त्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे। काही माध्यमांनी असं जाहीर केलं की जंतर मंतरवरच्या आंदोलनाला जे आहे ते परदेशातनं फंडिंग होतं, परदेशातनं त्यांना पैसे येत आहेत। चीन, पाकिस्तान या देशांची नावं घेऊन त्याच्यावर टीका केली गेली। त्याच्यावर मुलांनी एक रील केलेलं होतं, ते तर मराठी रील आहे। 2 मराठी मुलं जे आहेत ते एकमेकांशी तिघं चौघं जे आहेत ती बसलेली आहेत, त्यांच्या हातामध्ये चहाचे कप आहेत आणि त्या एका मुलानं असा मोबाईल कानाला लावलेला आहे आणि तो सांगतोय चीनच्या अध्यक्षांना की हॅलो चीनचे राष्ट्रपती तुम्ही बोलताय का। तो पलीकडनं काही आवाज येत नाही। तो सांगतोय मी 3 कटिंग चहा घेतलेत, तुम्ही या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला फंडिंग करताय असं कळालं। माझ्या चहाचे तेवढे 3 मित्रांच्या चहाचे जे आहे ते आमचे पैसे तेवढे देऊन टाका
आणि काय असेल ते भागवून घ्या, मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो. मुलांची हुशारी, मुलांची कल्पकता या सगळ्या आंदोलनामध्ये दिसून आली. आंदोलन करणं म्हणजे राग, आंदोलन करणं म्हणजे संताप, आंदोलन करणं म्हणजे वैताग, आंदोलन करणं म्हणजे संघर्ष, या सगळ्या गोष्टी असतील. परंतु सत्ताधाऱ्यांना विनोदाचा विषय बनवण्याचं काम जे आहे ते या विद्यार्थ्यांनी केलं. या देशातल्या विरोधी पक्षांना सत्तेविरुद्ध गेली 12 वर्ष काही करता आलं नाही. या देशातल्या सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून त्यांना कसं नमवायचं हे शेतकऱ्यांनी जे ते सिंधू बॉर्डरवर येऊन या देशाच्या विरोधी पक्षांना आणि सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलेलं होतं. रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागतो. संघर्ष करत असताना संघटित व्हावं लागतं. संघर्ष करत असताना नेतृत्वापेक्षा प्रत्येक व्यक्तीची इच्छा हीच प्रमाण मानावी लागते. व्यक्तिपूजा आणि व्यक्तिमहात्म्य बाजूला ठेवावं लागतं. हा सगळा संदेश जो आहे तो या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांना मिळालेला आहे. भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेविरुद्ध संघर्ष करायचा असेल तर जेन झीकडून शिकलं पाहिजे. आपल्या तरुण पिढीकडून शिकणं हेही महत्त्वाचं आहे. हे जास्त लवकर कोण शिकेल तो 2029ची निवडणूक जिंकणार आहे. जेन झीकडून राहुल गांधी अधिक गोष्टी शिकले तर 2029ला राहुल गांधी पंतप्रधान असतील. जेन झीकडून नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष अधिक शिकला तर त्यांना सत्तेवरून पायउतार करणं अवघड होईल. या दोन्ही गोष्टी या निमित्तानं सांगितल्या पाहिजेत. सगळ्यात आशादायक गोष्ट म्हणजे भारताची नवीन पिढी ही हिंदू मुस्लिम संघर्ष करण्यासाठी फारशी उत्सुक नाही. भारताच्या तरुण पिढीला शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा हे अधिक महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्या रील्समधनं या तरुण पिढीनं दाखवलेली क्रिएटिव्हिटी आणि सत्तेला त्यांनी केलेला विनोदाचा विषय यामुळं जंतर मंतरवरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन हे कायमस्वरूपी लक्षात राहील एवढं नक्की. जय भवानी, जय शिवाजी.